इफिसकारास पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 11 वचन हा भाऊ आपल्यासाठी वाचेल. 11 वचन ह्या ठिकाणी वाचेल. रीड कर 11 वचन. सैतानाच्या कपटयुक्ती विरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री अंगावर घ्या. साठी आजचं वचन ह्या ठिकाणी असं सांगतं. इफिसकारास पत्र कोणी लिहिलंय? पॉलनी. कोणी लिहिलंय? पॉलनी. आणि कोणास तो बोलतोय? इफिसच्या मंडळी सांगती. कोणा सांगती? इफिसच्या मंडळी सांगती. तो या ठिकाणी त्यांना असं सांगतोय का सैतानाच्या कपटयुक्ती विरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. कोण बोलतोय? पॉल. कोणा सांगती? मंडळी सांगती. इफिसच्या मंडळीस पत्र लिहून तो या ठिकाणी त्यांना येणाऱ्या संकटापासून ते बचावले जाव, त्यांच्यावर तो वर्चस्व पूर्ण होऊ नये म्हणून त्यांना काय करतोय? सावध करतोय. काय करतोय? सावध करतोय. आणि फक्त सावधच करत नाही तर त्या लढाईसाठी त्यांना तो तयार करतोय. प्रेज द लॉर्ड. यासाठी का ज्यास आक्रमण होईल तुमचं नुकसान होणार नाही. ज्यास आक्रमण होईल तुमचं नुकसान होणार नाही, कारण तुम्ही आक्रमण होण्याच्या पूर्वीच लढाईसाठी तयार असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून याही ठिकाणी पॉलची इच्छा आहे किंवा प्रभूची इच्छा आहे, थोडक्यात आपण असं म्हणू का आम्हीही पण सैतानाविरुद्ध नेहमी तयार किंवा सज्ज असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पॉल त्यांना सांगतोय, आज प्रभू पॉलच्या वचनाला धरून आम्हाला सांगतोय का तुम्हालाही तयार राहायचं, कारण कधीही तुमच्यावर आक्रमण होऊ शकतं. पण ज्या प्रकारे पॉलनी त्यांना सांगितलं, काय सांगितलं? लढाईची पूर्ण शस्त्र सामग्री कशावर घ्या? अंगावर घ्या. कशावर घ्या? अंगावर घ्या. येस, या ठिकाणी तो त्यांना सांगतो की ती शस्त्र सामग्री अंगावर घ्या. आता मी याचा मीनिंग एक्सप्लेन करेल, पण त्या अगोदर अजून 2 वचन आपण वाचणार आहोत, 12 आणि 13 वचन. मग त्याचा अर्थ काय होतो? शस्त्र सामग्री अंगावर घ्या हे आपण समजणार आहोत. आणि पॉल का त्यांना इतकं या ठिकाणी आग्रह करत आहे आणि तयारी करत आहे? 12 आणि 13 वचन आपण वाचूया. या ठिकाणी सैतानाचं वर्णन केले. तो कसा आहे? दुष्ट आहे. कसा आहे? दुष्ट. लिहिलं या ठिकाणी असं लिहिलंय, दुष्ट आत्म्याशी. कोणाशी? दुष्ट आत्म्याशी. म्हणजे आपली जी लढाई ज्या व्यक्ती बरोबर आहे तो काही नीतिमान नाही. तो कसा आहे? दुष्ट. म्हणजे त्याच्याकडून तुम्ही कोणत्याही चांगल्या गोष्टीची अपेक्षा बाळगू शकत नाही. कोणती दयामायाची अपेक्षा बाळगू शकत नाही. तो अत्यंत क्रूर आहे, अत्यंत घातक आहे आणि त्याला संधी भेटताच तो तुमचं जीवन पूर्णतः नाश करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्याला दुष्ट म्हणलंय. काय म्हणलंय? दुष्ट. आणि पुढे असं लिहिलंय 13व्या शब्दात, याकरिता तुम्ही वाईट दिवशी, काय सांगितलंय? वाईट दिवशी विरोध करायला, आडवे यायला. काय शब्द वापरलाय? वाईट दिवशी. वाईट दिवस म्हणजे काय? वाईट दिवसाचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनात कधी तो हल्ला करेल, कधी तो तुमच्या जीवनामध्ये हल्ला करेल, आणि म्हणून त्याला काय शब्द वापरलाय? वाईट दिवस. काय शब्द वापरलाय? वाईट दिवस. पण पुढे असं लिहिलंय, त्याला अडवायला तयार राहा. जोही वाईट दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल, का ज्याही दिवशी सैतान तुमच्यावर हल्ला करणार असेल, मे बी तुमचा ऍक्सिडेंट करेल, मे बी एखादा आजार आणल किंवा काही परिस्थिती तुमच्या समोर उभा करेल, कदाचित तुमच्यासाठी तो वाईट दिवस असेल, पण तो वाईट दिवस तुमच्या जीवनात पूर्ण होऊ नये म्हणून तुम्हाला त्याला वेळोवेळी अडवणं गरजेचं आहे. समजतंय का? कोणता दिवस? वाईट दिवस. पण तो वाईट दिवस होऊ नये, तो दिवस वाईट तुम्हासाठी होऊ नये. सैतान युक्ती आखल तुम्हाला त्रास देण्याची, पण तो दिवस त्याच्याप्रमाणे सिद्धीस आमच्या जीवनात जाऊ नये म्हणून आम्हाला त्याला अडवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? या ठिकाणी पॉल खूप चांगल्या शब्दात आम्हाला प्रोत्साहन देतोय, मंडळी लिहितोय का तुम्हाला त्याला अडवण्यासाठी तुमच्या अंगावर शस्त्र सामग्री परिधान करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणाबरोबर लढाई करायची? कोणावर लढाई करायची? सैतानाबरोबर. कोणाच्या शस्त्रांना प्रत्युत्तर द्यायचंय? सैतानाच्या. समजतंय का? शस्त्र सामग्री अंगावर घालायची आणि सैतानाचे जे शस्त्र असतील त्याला काय द्यायचंय? प्रत्युत्तर. आता या ठिकाणी एवढं डीप मध्ये नाहीये, पण त्याचा एकदम आतमध्ये सखोल अर्थ आपण समजणार आहोत. त्यांनी काय सांगितलं? अंगावर काय घाला? शस्त्र सामग्री. कोणाबरोबर लढायचंय? सैतानाबरोबर. बरोबर. म्हणजे आम्हाला काय घ्यावं लागेल? शस्त्र सामग्री. काय घ्यावं लागेल?
शस्त्र सामग्री. काय घ्यावं लागेल? शस्त्र सामग्री. मग शस्त्र सामग्री घ्यायची तर त्याची निवड उत्तम प्रकारे झाली पाहिजे. का आमचा जो विरोधी आहे त्याच्याबरोबर आम्हाला लढायचंय, मग लढायचं कसं आहे त्यासाठी अगोदर उत्तम शस्त्र निवडणं गरजेचं आहे. समजतंय का? लढाई कोणाबरोबर आहे? सैतानाबरोबर. मग तो कसं लढल आम्हाला माहिती आहे का? नाही. फॉर एक्झाम्पल तो तलवारनी लढणार आहे की भाल्याने लढणार आहे का धनुष्यबाण आणणार आहे आम्हाला माहिती आहे का? नाही. पण आम्हाला ही लढाईसाठी तयार राहायचंय आणि म्हणून आम्हाला पण उत्तम शस्त्र निवडून घ्यायचं आहे, जेणेकरून जस तो प्रहार करेल किंवा तो त्याचं शस्त्र उपयोगात आणल तर आमचं शस्त्र असं पाहिजे का त्याच्या शस्त्राला प्रत्युत्तर देता आम्हाला आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रथम आम्हाला काय निवडायचंय? शस्त्र सामग्री. शस्त्र सामग्री. बरोबर. Yes. आणि मग फक्त शस्त्र निवडून पण जमणार नाही. फॉर एक्झाम्पल मला लढाई करायची, मला काय करायची? लढाई. समोरच्या हातामध्ये तलवार आहे. काय आहे? तलवार. तलवार आहे. आणि मला सांगितलं लढाई करायची, मग मी गेलो तलवार घेतली आणि लढाईला गेलो, चालेल का? नाही. का नाही चालणार? शस्त्र सामग्री घेतली, मी तलवार घेतली हातामध्ये, या भावाबरोबर मला लढाई करायची, याच्याकडे काय आहे? तलवार. तलवार आहे. मी पण गेलो लढण्यासाठी, याच्याकडे तलवार आहे का? मी पण तलवारीने लढतो. मी घेतली तलवार आणि लढाईसाठी जाणार, योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य. योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य तर का अयोग्य आहे, योग्य तर का योग्य आहे? आणि जे काहीच नाही ते सांगा का काहीच उत्तर नाहीये? पूर्ण शस्त्र सामग्री नाही ती. ओके, तलवारी बरोबर ढाल पाहिजे, अजून? ओके, तयारी पाहिजे, अजून? ओके, सेम आन्सर आहे. आन्सर तेच आहे का फक्त शस्त्र घेऊन जमणार नाही, तयारी पाहिजे, म्हणजे चालवता आलं पाहिजे. समजतंय का? शस्त्र तर आहे, फक्त तलवार घेऊन लढायला जाणार आणि समोरचा एक्सपर्ट आहे, टिकणार का मी त्याच्या समोर? नाही टिकणार. मी लढण्यासाठी शस्त्र सामग्री घेतली पण त्या शस्त्र सामग्रीचा सरावच माझा नाहीये तर मी त्याच्या समोर चांगल्या प्रकारे लढू शकत नाही. कारण जर तो एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट म्हणजे कळतं ना, जर तो पारंगत आहे त्या गोष्टीमध्ये, मी लढायला जातो, मी एक दोन प्रहार करल, पण तो एक्सपर्ट असल्यामुळं, हुशार असल्यामुळं मी जास्त वेळ टिकाव धरू शकणार नाही. आणि म्हणून जसं पॉल म्हणतो शस्त्र सामग्री अंगावर घ्या, म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणायचंय का प्रॉपर ते शस्त्र निवडून घ्या, त्याची चांगला सराव करा, त्याचा चांगला सराव करा आणि मग ते तुम्हाकडे ठेवा आणि मग त्याचा उपयोग करा. पहा, विजय 100% तुमचाच असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आम्हाला लढायचंय कोणाबरोबर? सैतानाबरोबर. पण अचूक शस्त्र शोधणं गरजेचं आहे. शस्त्र भेटल्यानंतर त्याचं प्रशिक्षण म्हणजे प्रॅक्टिस करणं, सराव करणं किंवा त्याचं प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. विदाऊट त्याच्या आम्ही ती लढाई जिंकू शकत नाही. समजतंय? मग सर्वातून प्रथम आमचा युद्ध कोणाबरोबर आहे? सैतानाबरोबर. सैतान. आणि फक्त सैतान नाही तर असं पुढे लिहिलंय सैतानाच्या कपट युक्ती. कशी युक्ती आहे? कपट युक्ती. कपट युक्ती म्हणजे तुम्हाला इझिली कळणार नाही, म्हणून तुम्हाला आत्म्यात त्याच्यापेक्षाही एक स्टेप पुढे राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून उत्तम जे शस्त्र आहे तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. कारण आज प्रत्येक मनुष्य सैतानाशी भांडत आहे. कारण सैतान वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्येक जीवनात कार्य करतो. कुठं दारू आहे, कुठं आजार आहे, कुठं व्यसन आहे, कुठं अपयश आहे, कुठं भांडणं आहे, कुठं चिडचिड आहे, कुठं संशय आहे, कुठं निराशा आहे. वेगवेगळ्या स्वरूपात सैतान प्रत्येकाच्या जीवनात खेळतोय आणि प्रत्येकजण त्याला हरवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकजण आपल्या बुद्धीने, आपल्या ज्ञानाने, आपल्या प्रयत्नाने त्याला पाडण्याचा प्रयत्न करतोय. पण जर योग्य शस्त्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला पाडू शकणार नाही आणि तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला जो विजय पाहिजे तो तुम्हाला भेटू शकणार नाही. समजतंय का? प्रत्येकजण कोणावर लढतोय? मग तो प्रभूमध्ये असो किंवा नसो. कोणाला त्रास आवडतात का? नाही आवडत. कोणालाच त्रास आवडत नाही. मग जरी तो देवाला ओळखतो किंवा देवाला ओळखूत म्हणजे नसणारा ओळख असू द्या, दोघही लोक सैतानाविरुद्ध लढत आहे. पण ज्याच्याकडे उत्तम शस्त्र सामग्री आहे त्यालाच विजय मिळतं. का? कारण सैतानाला पाडण्यासाठी उत्तम शस्त्र सामग्री असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मनाच्या विचाराने, तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्सने त्याला हारू शकत नाही. उत्तम शस्त्र असणं हेच आम्हासाठी खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत समजलं का सर्वांना? आपली लढाई कोणाबरोबर आहे? सैतानाबरोबर. आम्हाला काय पाहिजे? शस्त्र सामग्री. काय पाहिजे? शस्त्र सामग्री. बरोबर. सर्वातून प्रथम शस्त्र सामग्री आणि नंतर त्याची प्रॅक्टिस, त्याचं प्रशिक्षण, ते कसं उपयोगात आणायचं. बरोबर.
मग हे समजणं गरजेचं आहे का आम्हाला उत्तम शस्त्र कुठून भेटणार आहे का आमचा जो शत्रू आहे त्याला पाडण्यासाठी. आम्हाला काय शोधायचंय? शस्त्र. काय शोधायचंय? शस्त्र. कोणाला हरवण्यासाठी? सैतानाला. समजतंय का? आम्हाला शस्त्र शोधायचं आहे. मग हे शस्त्र कुठं भेटल हे समजणं पण महत्त्वाचं आहे. मग याच ठिकाणी बायबलमधून आपण एक उदाहरण घेणार आहोत की त्याच्यामध्ये आम्हाला कळल की आम्हासाठी लढण्यासाठी जे शस्त्र आहेत ते कुठं ठेवलेले आहेत. ते आपण दाविदाचं घेणार आहोत. कोणाचं? दाविदाचं. ओके, काढूया आपण. आपल्यासमोर 2 प्रश्न आहेत. आपल्याला काय निवडायचंय? शस्त्र निवडायचं. काय निवडायचंय? शस्त्र निवडायचं. आणि दुसरं त्याचं काय घ्यायचंय? प्रशिक्षण घ्यायचं. म्हणजे त्याची ट्रेनिंग घ्यायची. कारण अनेकदा आमच्याकडे काय असतं त्याचं महत्त्व आम्हाला नसतं आणि म्हणून अनेक गोष्टींचा लॉस आमचा होऊन जातो. म्हणून आपण पहिले पाहणार आहोत की कशा प्रकारे आम्हाला शस्त्र निवडायचं आहे. उदाहरण आमच्यासमोर दावीद आहे. 1 शमूएल काढूया आपण 17वा अध्याय. 1 शमूएल 17वा अध्याय. शाऊलाने आपले वस्त्रे दाविदाच्या अंगात घातली आणि त्याने त्याच्या डोक्यावर पितळी टोप घातला व चिलकत त्याच्या अंगात घातले. आणि दावीद आपली तलवार आपल्या वस्त्राला बांधून चालायला लागला, कारण त्याने त्याची पारख केली नव्हती. मग दाविदाने शाऊलाला म्हटले, ही घेऊन माझ्याने चालवत नाही, कारण याची पारख मी केली नाही. तेव्हा ती दाविदाने आपल्या अंगातून काढली. ओके, लढायची होती कोणाला? दाविदाला. लढायची कोणाला? दाविदाला. वाचलन प्रत्येकाने. या ठिकाणी एक लढाई आहे का दाविदाला या ठिकाणी एक लढाई लढायची आहे. कोणाबरोबर? गल्ल्यात बरोबर. कोणाबरोबर? गल्ल्यात बरोबर. गल्ल्यात जो आहे हा कोणाचा दर्शक आहे? सैतानाचा. आणि दावीद कोणाचा दर्शक आहे? ख्रिस्ताचा. गल्ल्यात कोणाचा दर्शक आहे? सैतानाचा. आणि दावीद कोणाचा दर्शक आहे? ख्रिस्ताचा. समजतं या ठिकाणी एक युद्ध होणार आहे. पूर्वीचा इतिहास आपण वाचला. कुणी आव्हान दिलं होतं? गल्ल्यातीने आव्हान दिलं होतं. आणि या ठिकाणी ज्या दाविदाने ते ऐकलं, बायबल सांगतं का दाविदाने ते आव्हान स्वीकारलं. आणि मग लढाईचा दिवस आला. आणि जस लढाईचा दिवस आला, आपण 38वं वचन वाचलं का लढाईसाठी कोण आला त्या ठिकाणी? दावीद आला. कोण आला? दावीद आला. शाऊलाला भेटला आणि कुठं चालला होता? लढाईसाठी. कुठं चालला होता? लढाईसाठी. पण बायबल सांगतं का शाऊलाने पाहिलं याच्याकडे शस्त्र नाही. याच्याकडे शस्त्र नाही. ना डोक्यात टोपी होती, ना अंगावर चिलकत होतं, आणि संगती कोणती तलवार नव्हती. म्हणून शाऊलाने काय केलं या ठिकाणी? शाऊलाने काय केलं? त्यांनी स्वतःची टोप काढला, त्याच्या डोक्यात टाकलं, चिलकत जे होतं ते दिलं आणि तलवार दिली. बरोबर, हे सर्व दिलं त्यांनी, ते टांगलं. पण दाविदाचं शरीर तेवढं असं भरगस्त नव्हतं. म्हणून कदाचित ते त्याच्या अंगावर प्रॉपर फिट होत नव्हतं आणि त्याला त्याची सवय पण नव्हती. कारण आपण वाचतो की दावीद अत्यंत कवळा असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे की त्याचं शरीर तेवढं असं काय म्हणतात त्याला, धडधाकट नव्हतं का त्याच्यात ते सर्व फिट बसेल. एक लहान मुलाच्या अंगात ते घातलं म्हणजे एक ते आपण म्हणतो ना बुजगावण्या टाईप ते त्या ठिकाणी ते वाटत होतं. त्याची प्रॅक्टिस त्याला नव्हती. आणि म्हणून असं लिहिलंय का दाविदानी ती तलवार काढून टाकून दिली. दाविदानी ती तलवार काढून टाकून दिली. मी तुम्हासाठी ते वचन वाचतो. इथं असं लिहिलंय, आणि दावीद आपली तलवार आपल्या वस्त्रावर बांधून चालायला लागला, कारण त्याने त्याची पारख केली नव्हती. मग दाविदाने शाऊलाला म्हटले का ही घेऊन माझ्याने चालवत नाही. आणि म्हणून त्याने काय केलं? टाकून दिली. काय केलं? टाकून दिली. समजतंय? आणि तो तसाच निघाला. कुठं? लढाईसाठी. हातामध्ये काय घेतली? एक काठी. काय घेतली हातामध्ये? एक काठी. मग या ठिकाणी प्रश्न आमच्या मनात येतो का दाविदाला काय लढाई. बरोबर, लढण्यासाठी शस्त्र नको का? पण तो घेतोय का शस्त्र? नाही. याचा अर्थ दाविदाने पूर्वीच डिसाईड केलं होतं की त्याला लढाई कोणत्या टाईपनी लढायची आहे. समजतंय का? त्याला माहिती होतं का लढाई मला कोणत्या टाईप लढायची आहे. म्हणून तो तलवार कॅरी करत नाही. त्याला माहिती होतं का मला तलवार बरोबर लढायचं नाहीये, माझं शस्त्र हे वेगळं आहे. मग त्यांना काय नाही सांगितलं? सिंपल रिझन आहे का गोफणीने धरून गल्ल्यासारख्या व्यक्तीला मारायचं कुणी त्याला सहमत झालं नसतं. म्हणले असते एक काम कर, लढायला नको, कुठं जा? घरी जा. कुठं जा? घरी जा. कारण त्याचं वर्णन याच्या पहिल्याच्या अध्यायामध्ये खूप चांगल्या प्रकारे केलंय. गल्ल्यात नावाचा व्यक्ती किती मोठा आहे, त्याची ढाल वाहण्यासाठी एक व्यक्ती आहे, त्याचा भाला इतका मोठा आहे, आणि अशा व्यक्तीला हा कशाने मारणार आहे?
गोफणीने. कुणी सहमत झालं असतं का? नाही. नसतं झालं. पण दाविदाचा हा चांगला विश्वास आणि प्लॅन होता की नाही, मी यांनी ह्याला मारणार, पण जर मी या लोकांना सांगितलं तर बिलीव्ह करणार नाही. माझा जो विश्वास आहे यांच्यामुळं तोही तुटल्या जाईल. समजतंय का? त्याला माहित होतं जर मी यांना सांगितलं ना, हे तर मान्य करणारच नाही आणि माझ्याही डोक्यात टाकून देतील का प्लीज असं काही युक्ती तू लावू नको, याच्याद्वारे विजय भेटणार नाही. म्हणून दावीद त्यांच्यापेक्षा हुशार होता का दाविदांनी आपली कल्पना, आपली प्लॅनिंग त्यांना सांगितली नाही. नाही. तलवार टाकून दिली, कारण त्याला माहित होतं का हे शस्त्र माझ्यासाठी परफेक्ट नाही. नाही. मला याच्याही पेक्षा उत्तम शस्त्र पाहिजे, ज्याच्यावर माझा भरोसा आहे, ज्याच्यावर माझा भरोसा आहे का त्या शस्त्राद्वारे 100% मला विजयी भेटल. प्रेज द लॉर्ड. Yes, hallelujah. समजतंय का? म्हणून जास्त त्यांनी तलवार टाकली, काय उचलली? गोफन. काठी. काठी. काय उचलली? काठी. काठी. आणि काठी घेऊन तो चालू लागला. आणि जसं चालू लागला पुढं काय झालं आपण वाचूया. रीड कर 40. आपल्या हाती घेतली व ओवळातून 5 गुळगुळीत गोटे निवडून घेतले आणि ते आपल्या जवळ असलेल्या मेंढपाळाच्या झोळण्यात म्हणजे आपल्या बटव्यात ठेवले आणि त्याची गोफण त्याच्या हातात होती. असं तो त्या बलिष्ठाजवळ जाऊ लागला. ओके, राईट ठिकाणी आपला प्रश्न होता की आपल्याला काय निवडायचंय? शस्त्र. काय निवडायचंय? शस्त्र. शस्त्र. आणि आपण एक्झाम्पल घेतलं दाविदाचं. उत्तम उदाहरण आहे कशा प्रकारे सैतानाला पाडून लावायचं, कारण त्यांनी पण गल्ल्यात नावाच्या सैतानाला पाडलं होतं. मग या ठिकाणी आपण बघतो का त्यांनी तलवार टाकली, काठी घेतली आणि पुढं निघाला. आणि असं लिहिलंय, काय शब्द वापरला त्यांनी त्या ठिकाणी? कशातून दगड घेतले? ओहळातून. यस, त्यांनी काय केलं? ओहळातून 5 गुळगुळीत दगड निवडले. घेतले. यस, प्रॉपर शब्द वाचूया. व ओहळातून 5 गुळगुळीत गोटे निवडून घेतले. कशातून? ओहळातून. किती घेतले? 5 कसे होते ते? गुळगुळीत आणि काय केले त्यांनी? निवडले. निवडले. 5 शब्द लक्षात, एक शब्द लक्षात घ्या. कशातून घेतले? ओहळातून. किती घेतले? 5 कसे होते ते? गुळगुळीत. आणि कसे केले त्यांनी? निवडून. निवडून. कसे घेतले? निवडून. समजतंय? मग या ठिकाणी दाविदांनी पूर्वीच प्लॅन केला होता. काय केला होता? पूर्वीच प्लॅन. प्लॅन केला होता की मला तर लढाई लढायची, पण कशाद्वारे लढायची? गोफनद्वारे. कशाद्वारे? गोफनद्वारे. गोफनद्वारे. आणि म्हणून त्याला आक्रमण करण्यासाठी शस्त्र पाहिजे होतं. आक्रमण करण्यासाठी काय पाहिजे होतं? शस्त्र. समजतंय का? कोणावर आक्रमण करायचंय? गल्ल्यातवर. कोणावर आक्रमण करायचंय? गल्ल्यातवर. काय पाहिजे त्याला? शस्त्र. काय पाहिजे? शस्त्र. प्रहार करण्यासाठी त्याला शस्त्र पाहिजे. बायबल सांगतं की त्यांनी कुठून गोटे घेतले? ओहळातून. दुसरीकडून का नाही घेतले? ओळातूनच का घेतले? यस, दगड दुसरीकडे नव्हते का? तो जिथून चालला असेल, भरपूर खडका जागा असेल, भरपूर दगड असेल, पण त्यांनी त्या ओळातूनच दगड घेतले. ओळातूनच का दगड घेतले? त्याचा आत्मिक अर्थ आहे की जर आपण पाहायला गेलं तर ओळातले दगड असतात ते कसे असतात? गुळगुळीत. म्हणजे काय? ते शेप त्यांचा चांगला असतो. त्यांचा शेप चांगला असतो आणि ते वजनामध्ये टणक असतात. समजतंय का? पाण्यामुळं पहिले जे दगड ओबड धाबड शेप असेल, पण जसं पाणी त्या ठिकाणी येतं, पाण्यामुळे दगडाला काय येतं? आकार येतो. काय येतो? आकार. म्हणजे त्याला ते घासतं. त्याला ते काय करतं? घासतं. आणि घासून घासून त्याला स्मूथ करतं. कसं करतं? स्मूथ. त्याला गुळगुळीत करून टाकतं. आणि मग ते एकदम स्मूथ असतं, धरायला सोपं असतं आणि वजनामध्ये टणकदार असतं. पाहिलं का वाळूतले खडे? छोटे असतात पण असे भरदार असतात की असं वाटतं का जर कोणाच्या डोक्यात आणला तर डोकं त्याचं फोडणार. समजतंय का? ओहळातच या प्रकारचे दगड भेटतात. बाहेर असे दगड भेटत नाही. बाहेर दगड असतील पण त्यांना शेप दिलेला नसतो. बाहेर दगड असतात पण त्यांना शेप दिलेला नसतो. पण ओहळात पाणी असल्यामुळं, ओहळात काय असतं? पाणी. पाणी असल्यामुळे त्याला काय येतो? शेप. पाणी असल्यामुळे त्याला काय येतो? शेप येतो. आणि म्हणून तेच दगड उत्तम दगड आहेत. यासाठी का दगड कशाने मारायचा आहे? गोफणीतून. कशातून मारायचा आहे? गोफणीतून. आणि मग जर दगड ओबड धाबड शेपचा असेल तर वाऱ्यामुळे तो इकडे तिकडे जाईल, प्रॉपर डायरेक्शन भेटणार नाही. पण जर गुळगुळीत दगड असेल तर तो वारं बरोबर चिरत जाईल आणि बरोबर त्याचा टार्गेट तो हिट करणार. डिस्कवरी पाहता कधी? डिस्कवरी सिंपलच्या गोष्टी सांगतात. ओबड धाबड शेप असेल, अशा प्रकारचा दगड असेल चौकन, आणि हा मारला, हा जाईल का प्रॉपर? वाऱ्यामुळे हा ब्लॉक होईल. वाऱ्यामुळे हा काय होईल? ब्लॉक होईल. पण जर हाच गोल असेल तर तो ब्लॉक होईल का? नाही. त्याला चारी बाजूनी दिशा असती वारं
ट्रान्सफर करण्याची. समजतंय? म्हणून त्यांनी ओहळातून हे दगड, हे गुळगुळीत गोटे घेतलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? कारण त्याला माहित होतं की 100% हे माझं मिशन पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ज्या प्रकारे दावीद त्याच्या शत्रूला मारण्यासाठी या ओहळातून 5 गुळगुळीत दगड घेतो, मग हे ओहळ कशा दर्शवतं? शास्त्राला. हे ओहळ कशा दर्शवतं? शास्त्राला. समजतंय का? दावीदाने कशातून दगड घेतले? ओळातून. बाहेरून घेतले का? नाही. कुठून घेतले? ओळातून. ओहळातून. समजतंय का? बाहेरून दगड घेतले नाही. बाहेर दगड नव्हते का? होते. होते, पण त्या दगडामध्ये तो पॉवर नव्हता, कारण हे दगड पाण्याने घासलेले होते. हे दगड पाण्याने घासलेले होते. याला चांगला शेप दिलेला होता. याचा आत्मिक अर्थ होतो ओहळाचा. आत्मिक अर्थ होतो ओहळाचा बायबल. ओहळाचा आत्मिक अर्थ काय होतो? बायबल. बायबल. का बायबलमध्ये जर आपण वचन घेतले, ज्या प्रकारे त्यांनी दगड घेतले, नाही कळलं? त्यांनी दगड कशातून घेतले? ओळातून. मग आम्हालाही मारण्यासाठी काय पाहिजेत? दगड. काय पाहिजेत? दगड. दगड. पण याच दगडाचा आत्मिक अर्थ होतो वचन. समजतंय का? त्यांनी काय घेतले? दगड घेतले. मग आम्हालाही अशा प्रकारचे दगड पाहिजेत, जे आमच्या सैतानावर किंवा आमच्या समोर असलेला जो काही वैरी असेल त्याला प्रहार करण्यासाठी. मग या प्रकारचे दगड म्हणजे या ओळात असणारं हे बायबल आणि या बायबलमध्ये असणारे हे वचन आम्हासाठी दगड आहेत. मग तुम्ही म्हणताल वाचनाला तुम्ही दगड म्हणता का? बायबल सांगतं का ख्रिस्ताला धोंड्याची उपमा आहे. समजतंय का? ओके, काढा बायबलमध्ये, म्हणजे क्लिअर होऊन जाईल. नाही तर मनात डाऊट येईल का बाबा तुम्ही वाचनाला दगड म्हणता का? येशू त्यांना म्हणाला, जो धोंडा बांधणाऱ्यांनी नाकारला. हा, काय म्हणतो येशू? जो धोंडी नाकारला. कोणाबद्दल बोलतोय? स्वतःबद्दल. स्वतःबद्दल. स्वतःला काय म्हणतोय तो? धोंडा. धोंडा म्हणजे काय? दगड. समजतंय? आणि पुढं याच दगडाला म्हणजेच याच येशूला कसली उपमा आहे? वचनाची. समजतंय? प्रगटीकरणामध्ये असं लिहिलंय शब्द. प्रगटीकरणामध्ये क्लिअर त्याला शब्द म्हणून लिहिलेलं आहे. समजतंय का? मला क्लिअर करायचं या ठिकाणी का ज्या प्रकारे दावीदाला लढाई लढायची होती म्हणून त्यांनी आपले शस्त्र ओहळातून घेतले. आम्हालाही वेगवेगळे युद्ध करायचे आहेत. मग आम्हासाठी तो ओहळ कोणता आहे? तर तो ओहळ म्हणजे बायबल आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी त्या ओहळातून ते गुळगुळीत दगड घेतले, मग आम्हासाठी जो ओहळ आहे तो बायबल आहे. मग ह्या बायबलमधले वचन आम्हासाठी त्या गुळगुळीत दगडासारखे आहेत, जे त्या सैतानावर प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत सामर्थ्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का इथपर्यंत? का दावीदानी मोठ्या प्लॅनिंगनी त्याच्यातून ते 5 गुळगुळीत दगड आपल्याकडे घेतले. त्याचाही वेगळा आत्मिक अर्थ की त्यांनी 5च का घेतले, पण तो नेक्स्ट टाइम मी एक्सप्लेन करेल. पण या ठिकाणी आपण बघतो की त्याचा विश्वास होता. त्याचा विश्वास होता का हे 5 दगड किंवा याच्यामधला एकही दगड 100% मी ज्या कामासाठी घेतोय ते काम ते पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का या ठिकाणी? त्यांनी जे शस्त्र निवडलं त्या शस्त्रावर 100% विश्वास होता का मी जे शस्त्र निवडलंय, जस मी या शस्त्राने आक्रमण करल, हे शस्त्र व्यर्थ जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी त्याच्या शस्त्रावर असणारा विश्वास खूप महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्हाला कळालं ओहळ काय आहे, आम्हाला कळालं ते दगड काय आहेत. मग या ठिकाणी एकच प्रश्न आम्हासमोर आहे का जो विश्वास दाविदाचा त्या दगडांवर होता त्यांच्या वैराला पाडण्यासाठी, मग तुमचा विश्वास तुमच्या परिस्थिती लढण्यासाठी ह्या वाचनावर तो विश्वास तुमचा आहे का? समजतंय का? दाविदाचा वैरी कोण होता? गल्ल्यात. कोण होता? गल्ल्यात. गल्ल्यात. त्याचा विश्वास होता का हे 5 गुळगुळीत दगड माझं काम 100% पूर्ण करणार. डाऊट धरला नाही. डाऊट असा तलवार घेतली असती का ह्यानी काम नाही झालं तर काय उपयोगात आणतो तलवार. पण त्याला डाऊट नव्हता, त्याला कॉन्फिडन्स होता का हे दगड 100% काम करणार. मग आम्हालाही सैतानाबरोबर लढायचं. आमच्याकडे पण वचनं आहेत, पण त्या वचनावर तुमचा ज्या प्रकारे विश्वास पाहिजे तो विश्वास आहे का? जर तो विश्वास असेल तरच ते वचन त्या प्रकारे प्रभावीरित्या कार्य करतील, नाही तर ते वचन कार्य करणार नाही. समजतंय का? या ठिकाणी आम्हाला कळालं का शस्त्र हे वचन आहेत, पण त्याही बरोबर याचं शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण दाविदाने असाच निर्णय नाही घेतला. दाविदाने प्रॅक्टिस केली होती. जर पुढचा अध्याय आपण वाचला, पुढचे गोष्ट आपण वाचले तर आपण बघतो का जस तो लढाईसाठी गेला हातामध्ये काय होती? काठी होती. त्यांनी काठी टाकली. गल्ल्या जस यायला लागला गोफण काढली.
एक बाटव्यातून दगड काढला, बरोबर त्याच्यामध्ये ठेवला, फिरवला आणि मारला, आणि कुठं लागला? कपाळावर. मध्यभागी. कुठं लागला? कपाळ मध्यभागी. मग असाच तुक्का बसला का खरंच नेम परफेक्ट होता? सांगा. समोरून कोण येतोय? गल्ल्यात. शस्त्र आहे, शस्त्र आहे, 100% आहे. त्यांनी बरोबर फिरवला आणि बरोबर मारला, मग तो तुक्का बसला. तुक्का म्हणजे कळतो ना, बाय हुक अँड टूक ते लागलं का खरंच परफेक्ट नेम होता? परफेक्ट नेम मग हा नेम एकाएकी आला का? नाही. त्याच्या मागे काय असल? सा- समजतंय का? दावीद मेंढर चारणारा होता. ज्याही वेळेस मेंढर घेऊन जात असेल, मेंढरांना सोडत असेल, बसत असेल, पण असं वाटलं का लांडगा आला, मग बसल्या बसल्याच गोफण काढायची, दगड टाकायचा, फिरवायचा आणि मारायचं. ती प्रॅक्टिस त्याची नेहमीची प्रॅक्टिस होती. समजतंय? कधी त्या लांडग्यांना घाबरायचं, कधी त्यांना घायल करायचं, त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं, आणि म्हणून नेहमीची प्रॅक्टिस त्याला या ठिकाणी कामी येत आहे. आणि म्हणून लढाई करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला का गल्ल्याताला तलवारीने मारायचं नाही, कारण त्याचं शिक्षण माझ्याकडे नाहीये, पण ही गोफण जी माझ्याकडे आहे याचं महत्त्व मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कोणता दगड कधी वापरायचा? जर लांबचं डिस्टन्स असेल तर मे बी हलका दगड, जवळचा असेल तर मे बी भरदार दगड, आणि याच्यात किती प्रहाराने आपण जोराने प्रहार करू शकतो, किती चांगल्या प्रकारे समोरच्याला आपण घायल करू शकतो किंवा त्याला मारू शकतो, याचं शिक्षण त्यांनी चांगल्या प्रकारे घेतलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी ज्या लढाईचा टाईम आला, त्यांनी त्याच्या शिक्षणावर विश्वास ठेवला का मी जे माझ्याकडे आहे याची प्रॅक्टिस मला आहे, बाय फेथ मी ते यूज करणार आणि ते 100% कार्य होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलंय? आता तुम्हाला माहिती आहे का तुमचं शत्रू कोण आहे? कशाद्वारे लढायचं? कशाद्वारे लढायचं? तुम्ही म्हणता ब्रदर हे आम्हाला माहीत होतं, पण तुम्ही खूप फिरून आणलं. बरोबर? तुम्हाला माहिती आहे तुमचा शत्रू कोण आहे, कशाद्वारे लढायचं. मग तुम्ही लढता की नाही? तुम्ही लढता, पुष्कळ लोक लढतात वचनाद्वारे, पण ज्या प्रकारे एका फटक्यात दाविदाकडून गल्ल्यात पाडला, आपण एवढे वचन क्लेम करून बोलूनही आपल्या समोरचा सैतान जात नाही. समजतंय का? पाळसाहेब असं होतं, एक काम करतो, 30 स्तोत्र वाच, घेतलं धाड वाचून काढलं, 91 वाचून काढलं. येस, वचन वाचतोय, हे वाचतोय, तरी रिझल्ट येत नाहीये. मग तुमच्याकडे शस्त्र नाहीये का? शस्त्र आहे, पण दाविदाकडे सराव होता, तुमच्याकडे सराव नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे जस तुम्ही वचन क्लेम करता ते रिझल्टच आणत नाही का? कारण तुम्हाला वाटतं का असं केल्याने काहीतरी होईल, पण ते तुम्ही का करता त्याचं महत्त्व आणि इम्पॉर्टंट असणं खूप गरजेचं आहे. समजतंय का? का हार्ड गेला पॉईंट? आपला एखादा त्रास आला, आपण कोणाकडे जातो? पालकाकडे. कोणाकडे जातो? मग वेगवेगळे अध्याय आपल्याला सांगतात. 23 सूत्र वाचलं का? वाचत जा. 91 वाचलं का? वाचत जा. वेगवेगळे अध्याय सांगतात, हे वचन वाचायचे, प्रार्थना करायची, काम झालंच. कधी कधी काम होत नाही, 90% काम नाही होत. का? कारण त्याला माहीतच नाही काय करतोय. त्यांनी सांगितलं म्हणून तो करतोय, त्यांनी सांगितलंय म्हणून तो करतोय. व्यक्तिगत त्याला वाचनाचा सराव नाही. व्यक्तिगत त्या वाचनाद्वारे जे प्रगटीकरण त्या वाचनाचं प्राप्त झालं पाहिजे, जो विश्वास त्या वाचनातून त्याला आला पाहिजे, तो विश्वास त्याच्याकडे आलेला नाहीये. कुणीतरी सांगितलं म्हणून तो करतोय, आणि म्हणून आपण प्रहार करतो, पण सगळे हवेत जातात, इकडं तिकडं तिकडं इकडं, आणि रिझल्ट येत नाही. म्हणून दाविदाकडे सराव होता, दाविदाकडे प्रॅक्टिस होती. आपल्याला नियमितपणे ह्या वाचनाच्या द्वारे आपली आध्यात्मिक प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे. समजतंय का? वचन क्लेम नाही करत का आपण? आपण बघतो एखादा प्रार्थना करतो, 3-4 वर्ष बोलून टाकतो तो प्रार्थनेमध्ये. वाटतं काय प्रेयर राव त्याची, 3-4 वर्ष. मग मी पण 3-4 वर्ष पाठ करतो आणि त्याच्यात बोलून टाकतो. अरे पण वचनाचं महत्त्व कळलं का तुला? ते वचन का बोलला, त्याचं मर्म तरी तुझ्याकडे आहे का? मग ही एक पद्धत झाली. काय झाली? पद्धत. त्यांनी बोलले का? आपण 4 वर्ष बोलून टाकायची. रिझल्ट कुठे? वचन 10 बोल किंवा 1 बोल, मॅटर ते नाही होत. आन्सर आलं पाहिजे ते मॅटर आहे. समजतंय का? आणि आन्सर त्यावेळेस येईल ज्यास तुम्ही जे बोलताय त्या बोलण्यावर तुमचा विश्वास पाहिजे. मग तुम्हाला वचन पाठने काही हरकत नाही,
पण तुम्ही जी प्रार्थना करताय ना त्या प्रार्थनेत तुमचा फेथ पाहिजे का जे प्रार्थनेचा प्रहार मी सैतानावर केलाय माझा विश्वास आहे का मला उत्तर मिळून देईल. मग त्या प्रार्थनेत भलेही तुमचे वचन नसतील पण त्या प्रार्थनेत तेवढा पॉवर असेल का तुमचा वैरी 100% पडून जाईल. हालेलुया. समजतंय का. पण जर सराव केला तर एकदम बेस्ट. जर तुम्ही त्याचा सराव केला नियमितपणे बायबल वाचू लागले नियमितपणे त्या वचनाचं रहस्य प्रभूकडून ऐकू लागले म्हणजे त्या वचनातून देवाचं सामर्थ्य काय आहे हे आम्हाला चांगल्या प्रकारे कळतं. आणि मग 100% रिझल्ट त्या ठिकाणी येत आहे. का कारण हे वचनामध्ये खूप सामर्थ्य आहे. ह्या वचनामध्ये खूप सामर्थ्य आहे पण ते सामर्थ्य स्वतःहून काम करत नाही. त्याचं सामर्थ्य तुमच्या विश्वासावर काम करतं. असं लिहिलंय देवाचं वचन समर्थ दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आणि कोणत्याही गोष्टीला भेदण्यास समर्थ आहे. कुणाचं वचन. देवाचं. बरोबर. मग तुम्ही म्हणता ब्रदर आम्ही ते 2 वचनं क्लेम केले मग तुम्ही असं कसं म्हणता. प्रभू म्हटला की वचन क्लेम केल्याने गोष्टी घडत नाही त्या वचनावरचा असणारा विश्वास त्या वचनाला कार्य करण्याचं ताकद देतो. विदाऊट तुझा फेथ त्या वचनावर जर नसेल तर ते वचन कार्य करणार नाही. वचनाला धार नाहीये का. वचन सामर्थ्यवान नाहीये का. वचन सामर्थ्यवान आहे वचन ताकदवर आहे पण देवाने त्याचं सामर्थ्य त्याची ताकद व्यक्तीच्या विश्वासामध्ये कंट्रोलमध्ये टाकली. तुझा विश्वास असा आहे तसा त्याचा उपयोग होईल. तुझा विश्वास जेवढा लेवलचा तेवढी त्याचा प्रहार. समजलं का. अवघड गेला पॉइंट. वचन कसं आहे तीक्ष्ण आहे का नाही भेदू शकतं का नाही. पण मी तुम्हाला सांगतो का त्याची धार तुमच्या विश्वासावर निर्भर करते. जर तुमचा विश्वास काहीच नाही ते भले धारदार वचन आहे तरी ते काम करणार नाही. का कारण तुझा मुळात तो विश्वास नाहीये म्हणून त्या वचनाची ताकद त्या ठिकाणी त्याला भेदू शकत नाही. पण जर तुझा विश्वास मोठा आहे तर ते वचन एका क्षणात कार्य करेल कारण तुझा विश्वास त्या वचनाला ताकद देतो कार्य करण्यासाठी. समजतंय. दावीदाने दगड मारला पण हा विश्वास होता का 100% एकच गोटा काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5 होते पण किती उपयोगात आणला एकच. विश्वास होता का 100% रिझल्ट आणणार. सेम वे जास्त तुम्ही प्रार्थना करता वचन क्लेम करता तुमचा विश्वास त्या वचनाची तीव्रता वाढवतो कार्य करण्यासाठी. जर वचनाचं प्रगटीकरण तुमच्याकडे नाहीये कुणी म्हणतं म्हणून तुम्ही करता ते वचन कार्य करणार नाही. आणि मग तुम्ही म्हणताल सगळं केलं बरं का वचने बोललो काहीच झालं नाही. तुला त्या वचनाचं महत्वच कळलं नाही. तू फक्त पद्धत म्हणून बोलला म्हणून त्याचं कार्य घडलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का. म्हणून तुम्हाला काय पाहिजे वचनाचं महत्व. म्हणून त्यासाठी एका दिवसात महत्व मिळत नाही. फॉर एक्झाम्पल आता सकाळी ॲक्सिडेंट झाला किंवा खूप मोठं लोन पे करायचं एखादी कोर्टची तारीख आहे मग दिवसभर घेतलं बायबल वाचला अध्याय सकाळपासून प्रार्थनेमध्ये काय कळणार आहे तुला एका दिवसात. समजतंय का. पुष्कळ लोक त्रास आल्यानंतर कशामध्ये असतात प्रार्थनेमध्ये. सकाळपासून प्रार्थनेत 3 दिवसापासून प्रार्थनेत काहीच खाल्लं नाही फक्त वचन वाचता. अरे आता एंड मुमेंटवर काय होणार आहे. ते वचनाचं प्रगटीकरण तुला कळलं पाहिजे. तू फक्त पद्धत म्हणून वाचतोय 3-3 वचनं 2-2 दिवस 3-3 दिवस. नाही मी हल्लोच नाही जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तो कोमामध्ये तुम्ही बसूनच राहिलो म्हणलं नाही प्रभू उठणारच नाही. पद्धत झाली कार्य नाही. का कारण जे सराव तू केला पाहिजे होता तो सराव तू केला नाही म्हणून तू निराशमय स्थितीमध्ये फक्त फॉर्मॅलिटी करत वाचला पण रिझल्ट येत नाही. समजतंय का. दावीदानी अशीच लढाई केली नाही. त्याची प्रॅक्टिस होती आणि म्हणून उत्तम शस्त्र सामग्री त्यांनी निवडली आणि त्याला विजय भेटलेला आहे. आम्हा सर्वांना माहीत आहे का हेच ते ओळ आहे. आम्हाला हेच माहिती आहे का हेच ते वचन आहेत का जे शत्रूवर प्रहार करतील पण सराव नाही. ज्या प्रकारे वचन वाचलं पाहिजे ज्या प्रकारे वचन शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या प्रकारे प्रभूला मागितलं पाहिजे वचनाचा अर्थ सांग प्रगटीकरण सांग ते आपण मागत नाही ते आपण शोधत नाही आणि म्हणून वचनाचं मर्म आपल्याकडे नसतं. कारण बायबल काय सांगतं वचनाचं उलगडणं प्रकाश देतं. वचन तुला उलगडलंच नाही तुला कळलंच नाही फक्त लावली प्रेयर बोलतोय वचन कार्य नाही. समोरच्या इम्प्रेशन पडल पण तुलाही कळल का आन्सर येत समजतंय. म्हणून आम्हाला या ठिकाणी सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. नियमितपणे मनन करणं खूप महत्त्वाचं आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आता मेन पॉइंट, दावीदने दगड कसे घेतले? निवडून. कसे घेतले? निवडून. काय शब्द वापरला? का 5 गुळगुळीत दगड घेतले. किती? 5. कशातून घेतले? ओहळातून. पण निवडून घेतले. कसे घेतले? निवडून. मग ह्या पवित्र शास्त्रामधले बाकीचे वचन बेकार आहेत का? किंवा त्या ओळामधले बाकीचे दगड कामाचे नव्हते का? होते. त्याच्यामध्ये दगड नव्हते का अजून त्या ओळामध्ये? होते. असतील की नाही? पण त्यांनी किती घेतले? 5. ते पण कसे घेतले? गुळगुळीत. निवडून घेतले. कसे घेतले? निवडून. म्हणजे काय? का मला जी लढाई लढायची त्यासाठी त्यांनी चेक केलं का कोणता दगड इम्पॉर्टंट आहे. जर लांबचा प्रहार करायचा थोडा एक हलका घेतो, मीडियम अंतर असेल का थोडा वाजना थोडासा भारी घेतो, एकदम जवळून अटॅक करायचा का थोडा जड घेतो. वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटीचे दगड त्यांनी घेतले. का कोणत्या लेवलची लढाई असेल तर कोणत्या लेवलचा दगड यूज करायचा. लांबून प्रहार करायचा असेल तर कसा दगड पाहिजे? हलका. जवळून प्रहार करायचा असेल तर कसा? जड, मोठा. म्हणजे एका फटक्यातच काम झालं पाहिजे. समजतंय का? त्यांनी गुळगुळीत 5 निवडून घेतले, असेच घेतले नाही. मग बाकीचे दगड व्यर्थ होते का? नाही. याचा अर्थ काय होतो? याच्यामध्ये पुष्कळ वचन आहेत, पण तुम्हाला ज्या शत्रू बरोबर लढायचं, मग त्या लढाईमध्ये नेमकं कधी कोणतं वचन उपयोगात आणलं पाहिजे हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि यालाच म्हणतात सराव. समजतंय का? फक्त बायबल वाचणं नाही, त्यास तुम्ही ते मनन करता, तुम्ही ते शोधता, त्या वाट्याचं महत्त्व कळतं आणि मग कळतं का कधी कोणतं वचन उपयोगात आणलं पाहिजे. त्यांनी निवडून घेतले. कसे घेतले? निवडून. हे पवित्र शास्त्र आमच्याकडे आहे, सगळेच वचन महत्त्वाचे आहे, बट कोणत्या टायमाला कोणतं वचन क्लेम केलं पाहिजे, कोणतं वचन धरून प्रार्थना केली पाहिजे, कोणत्या वाचनावर कोणता विश्वास धरून त्या साहित्याच्या विरुद्ध उभा राहिलं पाहिजे हे समजणं गरजेचं आहे. म्हणून निवडणं खूप महत्वाचं आहे. स्थिती वेगळी आहे, वचन भलतंच घेतलंय. समजतंय का? हार्ड गेला पॉइंट. त्यांनी दगड कसे घेतले? निवडून. तुमच्याही विरुद्ध जो सैतान आहे, मला माहित नाही का नेमकी परिस्थिती काय आहे, पण प्रत्येकाचं मर्म याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे का कोणत्या प्रसंगात कोणतं वचन तू क्लेम केलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्याला तू प्रत्युत्तर देऊन त्याला तू पाडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून सराव करणं खूप गरजेचं आहे. म्हणून फक्त वाचणं नाही, ते शोधून पाहणं, त्याचं महत्त्व कळणं, प्रभूला विचारणं कधी कशा प्रकारची प्रार्थना पाहिजे प्रभू, कधी कशा प्रकारे हे वचन मी क्लेम केलं पाहिजे, कधी कशा प्रकारे या वचनातून आलेल्या विश्वासावर कधी कोणत्या प्रसंगात मी उभं राहिला पाहिजे. जस ते तुम्हाला कळलं मगच तुम्ही तुमच्या शत्रूला प्रत्युत्तर देऊ शकाल, नाही तर तुम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. तुमचं वचन वेगळं, सिच्युएशन वेगळी, कार्य घडत नाही. समजतंय? म्हणून वचन कसे घ्यायचे? निवडून, तुमच्या सिच्युएशन नुसार. पण एका दिवसात ते कळेल का? एका दिवसात ते कळणार नाही. त्याला नेहमीचा सराव म्हणजे नेहमी देवाच्या पायापाशी बसणं, प्रभू संगती बोलणं, प्रभूचं गोष्टी ऐकणं, प्रभूला विचारणं. मग परमेश्वर सांगतो ना आम्हाला एक एक गोष्ट समजून का प्रभू असं असेल तर मी कशी प्रार्थना करावी. प्रभू ही सिच्युएशन आहे, मी नेहमी याला हँडल करण्याचा प्रयत्न करतो पण मी बाहेरच पडत नाही. मग देवा मी कशी प्रार्थना करावी, मी कोणतं वचन क्लेम करावं, मी कसा विश्वास धरावा. देव हे सर्व प्रगट करायला तयार आहे, पण आपण परीक्षण घेत नाही, आपण त्याची प्रॅक्टिस करत नाही, आपण देवाच्या पायापाशी त्यावेळेने बसत नाही ज्या वेळेने आपण त्यासमोर बसलं पाहिजे. कारण जर तुम्ही त्याच्या पायापाशी बसणार तर 100% एका क्षणात तुम्हाला रिझल्ट भेटेल, नाही तर रिझल्ट भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? सैतान 100% प्रत्येकाच्या विरुद्धात उभा आहे. प्रभूने तुमचं उत्तर पण या वचनात ठेवलेलं आहे, पण आता निवडणं काम तुमचं. कारण कुणी निवडलं? कुणी निवडून घेतले? दाविदाने. का ओळाने दिले काढून घे? त्यांनी घेतले. सेम वे प्रभूने तुम्हासाठी ठेवलंय, पण घ्यायचं तुम्हाला आहे. तुम्ही घ्यायला बसा, प्रभूचा आत्मा तुम्हाला शिकवल, पण शिकण्याची इच्छा असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? कारण हे वचन 100% पॉवरफुल वचन आहे. हे वचन 100% कार्य करणारं वचन आहे. एकदा तुम्ही ते उघडून पहा, त्याला ऐकण्याचा प्रयत्न करा. हे बोलतं, हे आपल्याशी 100% बोलतं. कारण आजच मी दिवसभर ऐकून आलोय त्याच्याकडे बसून.
येस हे बोलतं का प्रभूंनी प्रगटीकरण दिलं का तो म्हणला ओहळात दगड होते ते गुळगुळीत होते. कशाने झाले? पाण्याने. कशाने झाले? पाण्याने. पाण्याने त्याला काय दिला? आकार दिला. बरोबर, पाण्याने त्याला आकार दिला. कोणाला? दगडांना. मग प्रभू म्हणला हे दगड म्हणजे माझे लोक आहेत. दगड म्हणजे माझे लोक आहेत. का ज्यांना मी प्रथम निवडलं ते कोण होते? इस्रायली. कोण होते? इस्रायली. बायबल असं सांगतं ओहळातले दगड. कशातले? ओहळातले दगड. दुसरं प्रगटीकरण मी तुम्हाला सांगतोय. ओहळ म्हणजे प्रभूचं काय? इस्रायल. त्याच्यामध्ये असणारे गुळगुळीत दगड म्हणजे कोणते लोक? इस्रायली लोक. बरोबर. ज्या प्रकारे पाणी दगडाला घासतं, प्रभू म्हणतो मीही माझ्या लोकांना वेगवेगळ्या वासनांनी आकार दिलेला आहे. वेगवेगळ्या परीक्षेतून मी त्यांना घेऊन त्यांची साक्ष खूप पॉवरफुल केलेली आहे आणि त्याचं रूपांतर या पवित्र शास्त्रामध्ये वचनाच्या स्वरूपात केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल काय सांगतं? देवाचं वचन 7 पट कशामध्ये टाकलेलं? भट्टीत, अग्नीच्या भट्टीत. काढूया ते वचन म्हणजे तुम्हाला कळलं का मला नेमकं काय सांगायचं या ठिकाणी. आपण स्तोत्रसंहिता 12वा अध्याय आणि 6वं वचन. शुद्ध आहेत. का ती शुद्ध आहेत? कोणत्या भट्टीत? भूमीवरच्या भट्टीत. किती वेळेस? 7दा. कशाला शुद्ध केलंय? वचनाला. याचा अर्थ कळतो का? काय लिहिलंय? देवाचं वचन कसं आहे? शुद्ध. देवाचं वचन कसं आहे? शुद्ध. शुद्ध. कुठं केलं शुद्ध? भूमीवर. कुठं केलं? भूमीवर. कारण भट्टी कुठं लावली होती? भूमीवर. भूमीवर. किती वेळ शुद्ध केलं? 7दा. 7. समजतंय? आपण काय बघतोय? वचन. आता याचा अर्थ मी प्रभूला विचारला का मग वचन कसं शुद्ध केलं भूमीवर? तर प्रभू म्हणतो वचन म्हणजे त्या लोकांची साक्ष आहे. वचन म्हणजे त्या लोकांची साक्ष. कोणाची? योबाची असेल, नामीची असेल, अब्रामाची असेल. त्यांनाच कसलं स्वरूप आहे? वचनाचं. आणि प्रभूने काय सांगितलं? वचन किती वेळेस शुद्ध केलंय? 7 वेळा. 7 वेळेस. मग वचन म्हणजे हे वचन हे कागद ह्याच्यात टाकले का आगीच्या भट्टीत? नाही. तर त्यांच्या जीवनाला इतक्या परीक्षेतून मी नेलं आणि त्याच्यातून त्याची पारख केली आणि त्यांना त्याच्यातून मी बाहेर काढलेलं आहे. आणि मग मी त्यांना वचनाचं स्वरूप म्हणून या बायबलमध्ये स्टोअर करून लिहिलेलं आहे. आणि म्हणून असं लिहिलंय का 7 वेळेस ते तप्त भट्टी शुद्ध केलेलं आहे. समजतंय का? थोडं टफ प्रगटीकरण आहे. कळतंय का? वचन म्हणजे एक प्रकारची काय आहे? साक्ष. वचन काय आहे? एक प्रकारची साक्ष. हे जे बायबल आपण वाचतो हे कोणाबद्दल आहे? वेगवेगळ्या लोकांबद्दल. बरोबर. वेगवेगळे लोक, अब्राम असेल, हन्ना असेल, सारा असेल, योब असेल, कशातून गेले? परीक्षेतून. कशातून गेले? परीक्षेतून. प्रभूने वेगवेगळ्या परीक्षेतून त्यांना घेऊन गेला, त्यांना आकार दिला आणि विश्वासू मुलं मुली म्हणून त्यांना प्रभूने समोर आणलं आणि त्यांना स्वरूप कसलं दिलं? वचनाचं. आणि म्हणून प्रभू वचनाला म्हणतो का 7 पट भट्टीत मी त्याला तापवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पाणी ज्या प्रकारे त्या ओहळात दगडांना आकार देतं, प्रभू म्हणतो का जे माझे प्रथम लोक होते, कोणते लोक? इस्रायल लोक. त्यांना वचनाद्वारे वेगवेगळ्या परीक्षेद्वारे मी आकार दिलाय, मी घासलाय त्यांना आणि त्याच्यातून मी चांगला प्रोडक्ट बाहेर काढला आणि तो तुमच्या समोर या शास्त्रात लिहून ठेवलेला आहे. टफ चाललंय का? समजतंय का? म्हणून तो म्हणतो मला प्रश्न पडला होता वचन कसं भट्टीत टाकायचं 7 टाइम. तर देव म्हणतो वचन म्हणजे त्या लोकांची साक्ष आहे जे वेगवेगळ्या परीक्षेतून गेलेले आहेत. आणि म्हणून या लोकांनी तो अनुभव घेतला, त्या विश्वासामध्ये उभे राहिले आणि म्हणून यांची साक्ष ही नेहमी प्रेरणा देणारी आणि लोकांसंगती बोलणारी आहे. समजतंय का? हे जे वचन आहेत ना हे माणसांसंगती बोलतात. का? कारण हे फक्त आपलं बडबड नाही करत, तर व्यक्तिगत ते परीक्षेतून गेलेत, त्यांनी सहन केलं, ते टिकून राहिले आणि म्हणून त्यांच्या बोलण्यात प्रभूचा प्रभाव आहे. समजतंय? म्हणून ओहळातले असताना दगड निवडले. बायबल सांगतं जर आपण ओहळातले दगड जर पाहिले तर ते कसे असतात? गुळगुळीत म्हणजे मनमोहक असतात. कसे असतात? मनमोहक. पण जसं आक्रमण करू तर कसे असतात? लक्ष्याला भेदणारे. सेम वे देवाचं वचन हृदयाला आनंद देणारा आहे, शांती देणारा आहे. हृदयातला जो आनंद आहे तो दुगना करणारा तो आहे. पण ॲट द सेम टाइम हे अत्यंत घातक आहे, ज्याचा आपण शत्रूवर याच्याद्वारे प्रहार करतो. समजतं? आवड गेलं?
गुळगुळीत दगड घ्या, कसे वाटतात? मनमोहक. पण हे जर कोणाच्या डोक्यात आणले तर कसे येते? घातक आहेत. बरोबर आहे की नाही? सेम वे देवाचं वचन अत्यंत हृदयाला शांती देणारं आहे, आनंद देणारा आहे, प्रोत्साहन वाढवणारा आहे, पण ॲट द सेम टाइम हे शत्रूसाठी अत्यंत घातक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून यासाठी आम्हाला वचन उत्तम शस्त्र, आता आम्हाला कळालं काय आहे वचन. वचन. पण प्रॅक्टिस म्हणजे काय? नियमितपणे त्याच्या पायापाशी बसणं आणि त्याला आपल्या आतमध्ये घेणं. कारण बायबल असंही सांगतं का परमेश्वर आपल्या भय धरणाऱ्यांना वचनाचं रहस्य प्रगट करतो. मगच त्याला त्या वचनाचं महत्त्व कळतं. तो एक प्रार्थना करतो, वचन बोलतं आणि कार्य घडून जातं. समजतंय? या प्रकारे दाविदाला त्या ठिकाणी विजय मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? तलवारीने जर त्यांनी त्याला मारलं असतं तर प्रभूचा गौरव झाला नसता. असं लिहिलंय 47 वचनामध्ये का तलवारीद्वारे परमेश्वर तारण देत नाही. नाही. 1 शमूएलमध्ये लिहिलंय 17व्या अध्यायात. काढूया ते वचन आपण. 1 शमूएल 17वा अध्याय. आणि असे की तलवार व भाला याकडून यहोवा तारण करत नाही असे या सर्व समुदायाने जाणावे, कारण लढाई यहोवाचीच आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल. लिहून ठेवा 47 वचन. परमेश्वर तलवार भाल्यांनी विजय देत नाही. नाही. तलवार भाल्यांनी विजय देत नाही. नाही. कारण ही लढाई कोणाची आहे? देवाची. देवाची. लढाई कोणाची आहे? परमेश्वराची. आणि परमेश्वर त्याच्या भय बाळगण्यावर विश्वास ठेवणाऱ्याला 100% विजय देणार आहे. म्हणून या ठिकाणी तलवारीने ती लढाई लढली गेली नाही. हालेलुया. म्हणून आम्हालाही देवाचं वचन समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संकट समयी जर तुमची इच्छा आहे का संकट ज्यावेळेस येईल आम्ही टिकून राहावं, कारण इफिसमध्ये आपण वाचलं का वाईट दिवशी तो तुम्हाला विरोध करेल पण त्याला आडून तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. त्याला आडून तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. कारण सैतान कधी अटॅक करेल आणि तुमचं नुकसान करून घेईल आणि मग तुम्ही जाल बायबल उघडाल प्रार्थना कराल, नुकसान झालेलं भरपाई होणार नाही. समजतंय का? 30,000 गेल्यानंतर ती साक्ष महागडी साक्ष आहे. समजतंय ना? 30,000 दवाखान्यामध्ये घालायचे आणि मग देवाच्या नावाला धन्यवाद असो ते मारता मारता या ठिकाणी वाचलेले आहे. देव म्हणतो संकट आलं, नुकसान केलं आणि मग माझा गौरव होतो. तू खूप उशिरा शस्त्रसामग्री प्रदान केली म्हणून एवढी महागडी साक्ष गेली. जर तू पहिलेच वचन धारण केलं असतं तर तू फक्त म्हणला असता देवाने महान कार्य केलं आणि एकही रुपये खर्च झाला नाही, सर्व गौरव प्रभूच्या नावाला. पण त्यासाठी काय पाहिजे आपल्याकडे? वचन. शस्त्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते शस्त्र उपयोगात कसं आणायचं तेही माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? मला एकच सांगायचं ह्या वाचनातून का परमेश्वर एकच सांगत होता की वचन नाहीये म्हणून ब्लेसिंग त्यांच्याकडे नाहीये. त्यांना माहीतच नाही कोणत्या फेथमध्ये उभं राहायचं, कसं प्रत्युत्तर द्यायचं, कसं आशीर्वाद मिळवायचे. जस्ट लोकांना त्रासामध्ये बघतो असं वाटतं किती सोपं याचे ब्लेसिंग्स मिळवून देणं. याला काही वचन कळलं, हा 2 मिनिटात ब्लेस होईल, पण त्याला ते वचनाचं महत्त्वच नाही. समजतंय का? एखादा व्यक्ती आमच्या समोर त्रासमय व्यक्ती दिसतो आणि घरानं सांगतो हा त्रास आहे तो त्रास आहे, असं वाटतं अरे 5 मिनिटाचं काम आहे. ही प्रार्थना केली, हे वचन वाचलं, या वचनावर तू उभा राहिला, हा विश्वास धरला, 2 मिनिटात देव तुझी स्थिती बदलून टाकेल. पण त्याला ते वचन घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही. समजतंय का? ज्या प्रकारे आम्हाला इतरांकडे बघून असं वाटतं, देवालाही आमच्याकडे बघून असंच वाटत असेल. समजतंय का? खड रे 2 मिनिट. मी विश्वासणारा भाऊ आहे, प्रभूमध्ये चालणारा आहे, पण हा भावाला जेव्हा मी भेटतो याचं गाणं मी ऐकतो, त्रास समस्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि मग मला हृदयात काय वाटतं, हो गॉड याला इश्यू काढला असता तर याचे मार्ग मोकळे झाले असते. वाटतं की नाही आपल्याला? याला जर इश्यू कळला असता तर याचे मार्ग मोकळे झाले असते, लगेच उत्तर भेटलं असतं. पण देव म्हणतो तसं त्याच्याबद्दल आहे, तुझ्याबद्दल बी तर तेच आहे, तुला मी माहीत आहे पण अल्पसंख्येमध्ये. तूही जर मला चांगल्या प्रकारे माहिती करून घेशील तर तुझ्याही जीवनात मी अजून कार्य करणारा परमेश्वर आहे. समजतंय का? मला जे याच्याबद्दल वाटतं माझ्याबद्दल बी देवाला वाटतं. तू आहेस बरं का माझ्यामध्ये, पण तेवढा नाही आहे जेवढा तू पाहिजे. म्हणून तुझ्याही समस्या अजून सॉल्व्ह झालेल्या
नाही. म्हणून तू अधिक माझ्यामध्ये ये, म्हणजे मी तुला अधिक प्रगट करल आणि तुझे सर्व मार्ग मोकळे होतील. कळला का पॉईंट? का हाड गेला? ज्या प्रकारे आम्हाला इतरांना पाहून ज्या प्रकारचं हृदय तुटतं, देवाचं हृदय आमच्याकडे पाहून तुटतं. अरे तू आहेस माझ्यामध्ये, पण तू जे चांगल्या प्रकारे माझ्यात अजून आलेला नाहीये. तू ज्या प्रकारे अजून वचन मनन केलं पाहिजे, अजून माझ्या पायापाशी बसला पाहिजे, तेवढं तू बसत नाहीये. आणि म्हणून तुमच्याही लाईफमध्ये अजूनही भरपूरशा गोष्टी, प्रॉब्लेम्स उभे आहेत. कारण त्याचंही उत्तर तुमच्याकडे नाही की त्याला कसं भांडायचं आहे. तुम्हाला वाटतं नाही देवाचा एक पार्ट आहे, मे बी देवाची परीक्षा असेल, येण्या दिवसात परमेश्वर सॉल्व्ह करेल. पण खरंच ती परीक्षा आहे का? का माझ्या वाटण्याच्या आज्ञांतेत मी चाललो आणि म्हणून तो प्रॉब्लेम माझ्या जीवनात आहे, हे तपासणं खूप गरजेचं आहे. समजतंय का? बस मला काय वाटतं, माझ्या जीवनामध्ये काय आहेत? प्रॉब्लेम्स आहेत, पण मी देवाला नाही ओळखत का? मी प्रार्थना नाही करत का? मी प्रार्थना का दुसऱ्यांसाठी मी प्रार्थना करतो. माझा विश्वास कसा आहे? मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो. पण ते म्हणतो तुझ्या जीवनात ज्या समस्या आहेत, खरंच ही माझ्याकडून आलेली परीक्षा आहे का तुझ्या आज्ञांतेमुळे आलेले प्रॉब्लेम्स आहेत? हे कधी चेक करायचा प्रयत्न केला का तू? म्हणून वचनाचं अध्ययन अधिक महत्वाचं आहे. जे वचनाचं अध्ययन करतात ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. आणि आमचं तर रोज आहे तर अधिक वाढव. समजतंय का? काही लोकांना वाटेल चला मी तर बायबल वाचतो, आपण तर वाचलो नाही. वाचतो तर आता अधिक वाच, बसतो तर आता अधिक बस, आणि तुला मला फुल्ली ब्लेस करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ओके, वचन आपण स्टॉप करू या ठिकाणी. वचन कळालं तुम्हाला? कळालं? कुठे आपले शस्त्र? कुठे आपले शस्त्र? वचनामध्ये आणि ते वचन कसे करायचे? निवडून घ्यायचे. कसे करायचे? निवडून घ्यायचे. आणि प्रहार करण्यासाठी आमच्याकडे काय पाहिजे? गोपन. सराव. काय पाहिजे? सराव. यस, ब्रदरचं लक्ष आहे वचनाकडे. काय पाहिजे? सराव इम्पॉर्टंट आहे. शस्त्र कळलंय, वचन आहे, विश्वास त्या वचनाला वाचण्याद्वारे येतो, पण सराव अत्यंत महत्वाचा आहे. जेणेकरून खिन्न तुम्ही कधी होणार नाही. 2 मिनिटं समस्या धक्का देईल, पण पुन्हा विश्वास टाईट होईल. काय मी घाबरणार नाही, परमेश्वर सगळं चांगलं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रे करूया. माझ्या परमेश्वरा, तुझे आभार मानतो, तुझा गौरव करतो. येस प्रभू. हे पित्या, आज आम्हास तू सत्य प्रगट केलं. येस परमेश्वरा. का ज्या प्रकारे दाविदाला आपला शत्रू जो गल्ह्यात होता, जो सैतानाचा दर्शक होता, त्याला पाडण्यासाठी प्रभू त्यांनी ओहळातून 5 गुळगुळीत दगड घेतले प्रभू लॉर्ड. ते ओहळ म्हणजे तुझं पवित्र शास्त्र आहे, आणि ते गोटे म्हणजे तुझे पवित्र वचन आहेत माझ्या परमेश्वर. ज्या प्रकारे त्यांनी ते वचनांचा प्रहार करून त्याच्या समोरचं जे लक्ष होतं त्याला भेदलं माझ्या परमेश्वरा. आज त्याच प्रकारे आम्हा प्रत्येकास ज्ञान दे प्रभू. या पवित्र शास्त्रामध्ये भरपूरशी वचनं आहेत प्रभू, आणि ती प्रत्येक वचन आम्हासाठी आशीर्वाद आहे. पण देवा, कधी कोणत्या प्रकारचं वचन आम्ही उपयोगात आणलं पाहिजे, कधी कोणत्या प्रकारे कोणत्या वाचनावरचा आलेल्या विश्वासावर आम्ही उभं राहायला पाहिजे, कोणतं वचन धरून आम्ही प्रार्थना केली पाहिजे, कोणतं वचन आम्ही कन्फेस केलं पाहिजे, कोणतं वचन धरून आम्ही सैतानाला विरोध केला पाहिजे. हे प्रभू, याचा ज्ञान आम्हाला दे. आणि यासाठी आमचं व्यक्तिगत तुझ्या पायापाशी बसणं अधिक वाढल्या जाऊ दे प्रभू. जर कुणी ऑलरेडी तुझ्या पायापाशी बसतंय तर त्याचं बसणं अधिक वाढल्या जाऊ दे. त्याच्याशी बोल माझ्या परमेश्वरा. आणि जे तुझ्या पायापाशी बसण्याचा कंटाळ करतात प्रभू, त्यांचं लक्ष भटकतं, त्यांचा वेळ झोपड्यामध्ये जातो माझ्या परमेश्वरा, त्यांचा वेळ टीव्ही मध्ये जातो, त्यांचा वेळ मित्रामध्ये जातो. अशा लोकांना या क्षणी येशूच्या नावात या प्रत्येक बंधनापासून आम्ही मोकळं करतो. आणि प्रभू, ही प्रार्थना करतो का हे पित्या, त्यांना वाचनाचं मर्म कळू दे, वाचनाचं सत्य कळू दे, त्यांच्यामध्ये वाचनाची भूक या क्षणी तुझ्या नावात आम्ही स्वीकारतो. हो, जे टीव्हीवर पाहतायत त्या प्रत्येकानं तुझा अनुग्रह मी स्वीकारतो. हो, या क्षणी त्यांना स्पर्श कर माझ्या पित्या. हो, या ठिकाणी अशा लोकांना स्पर्श कर, यांना आत्म्याने भर, यांना सामर्थ्याने भर माझ्या परमेश्वरा. यांना वाचनाचं महत्व कळू दे, यांना वाचनाचं महत्व कळू दे माझ्या परमेश्वरा. जेणेकरून प्रभू परमेश्वरा हे नेहमी सुसज्ज असतील, नेहमी सत्याच्या कपट युक्ती विरुद्ध हे तयार असतील माझ्या परमेश्वरा. कधी यांच्या जीवनामध्ये नुकसान होणार नाही, कधी त्रास यांच्यावर वर्चस्व करणार नाही, तर नेहमी म्हणतील का देव महान परमेश्वर आहे. आलेलं संकट आमच्या समोर टिकून राहू शकलं नाही, आलेलं संकट आमचं नुकसान करू शकलं नाही, कारण देव आमच्या बाजूनी होता, देव आमच्या संगती होता. हे परमेश्वरा, ही साक्ष तू ऐकण्यास आतुर आहे आपल्या लोकांमधून माझ्या परमेश्वरा. म्हणून हे पित्या, संकटा अगोदर तू आम्हा प्रत्येकास ही कल्पना दिलेली आहे का तू आपलं शस्त्र घेऊन तयार राहा.
कोणत्याही समयी सैतान तुझ्यावर हल्ला करल हे माहीत नाहीये, Yes. पण ते म्हणतो का तू तयार राहा, ही माझी वाणी तुझसाठी आहे. Yes. म्हणून हे पित्या आम्ही प्रार्थना करतो की आजचं वचन उडून जाऊ नये. Yes. हा विश्वास धरतो का ते चांगल्या भूमीत पडले माझ्या Yes, परमेश्वरा, Abba Father. आणि त्याला चांगलं फळ येऊ दे Amen. आणि तुझा Yes. गौरव होऊ दे Yes, माझ्या Abba पित्या. Father. यांच्या व्यक्तिगत कुटुंबावर तुझी कृपा आशीर्वाद मी स्वीकारतो. स्वीकारतो, yes. यांचे मार्ग तू मोकळे केले, तुला धन्यवाद देतो धन्यवाद प्रभू. देतो. थँक्यू लॉर्ड, तू प्रार्थना धन्यवाद ऐकल्याबद्दल तू सर्व प्रार्थना. गौरव तुला देतो Yes. आणि प्रार्थना प्रभूच्याच नावात मागतो आणि स्वीकारतो. आमेन. Amen. बसूया.